श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते। तर बघा, आजचा विषय आपला होणार आहे प्रबोधिनी एकादशी किंवा देव उठणी एकादशी जी बोलत असतो त्या दिवशी आपल्याला कुठल्या सेवा करायच्या आहेत किंवा त्या एकादशीचं महत्त्व काय असतं। त्या दिवशी आपल्याला प्रखर मधला प्रखर पितृदोष जो असेल त्यावरती सेवा करायची आहे। आणि ज्यांना कुणाला संतती होत नाही, दवाखाना करून थकलेले आहेत, सेवा भरपूर झाल्या तरी सुद्धा काही रिझल्ट लागत नाही, सेवा करून थकलेले असणार, संकल्पयुक्त सेवा झाली, भरपूर काही सेवा झाल्या तरी सुद्धा संतती होत नाही किंवा मार्गच निघत नाही, तर तुम्ही ही सेवा नक्कीच एकादशीच्या दिवशी सुरुवात करा। तुमच्या पदरात नक्कीच बाळकृष्णांसारखा छोटंसं बाळ राहील असं मी सांगेल। म्हणून सेवा ही पूर्ण बघा, माहिती जाणून घ्या आणि त्या पद्धतीने तुम्ही सेवा केली नक्कीच तुम्हाला फलप्राप्तीही मिळत असते। प्रबोधिनी एकादशी दिवशी आपण विठ्ठलाची सेवा करत असतो आणि एक मंत्र देणार आहे, तो सुद्धा तुम्हाला त्या दिवशी जप करायचा आहे। तर आपल्या विषयाला सुरुवात करूया। प्रबोधिनी एकादशी खूप मोठी एकादशी मानली जाते। प्रत्येक महिन्याला 2 पंधरवडे येत असतात, म्हणजे 2 पक्ष येत असतात। प्रत्येक पक्षाच्या 11व्या तिथीला जो 11व्या तिथीला दिवस येत असतो त्या दिवशी आपण एकादशी ही साजरी करत असतो। एका वर्षामध्ये बघा 12 महिने येतात, तर 12 महिन्याला 24 एकादशा येत असतात आणि 24 एकादशींमध्ये आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी आपण बोलत असतो। आषाढी कार्तिकी या एकादशींना खूप महत्त्व दिलं जातं। या एकादशींच्या दिवशी भगवान विष्णूंची जी अवस्था असते ती जागृत अवस्थेत असते किंवा त्यांना जास्त आपण पूजा पाठ केल्याने ते प्रसन्न होत असतात अशी मान्यता आहे। म्हणून आपल्याला आषाढी आणि कार्तिकी एकादशीला काही महत्त्व दिलं जातं। आषाढी एकादशी पासून तर कार्तिक एकादशी पर्यंत जो कालावधी 4 महिन्यांचा असतो याला चातुर्मास असं सुद्धा म्हटलं जातं। म्हणून आषाढी एकादशीच्या दिवशी विष्णू भगवान झोपी जातात, तर कार्तिकी एकादशीला ते उठतात, म्हणून देव उठणी एकादशी असं सुद्धा त्या एकादशीला म्हटलं जातं। आता प्रबोधिनी एकादशी किंवा देव उठणी एकादशी ही कोणत्या दिवशी येणार आहे, तर बघा 1 नोव्हेंबर 2025 वार आहे, शनिवार या दिवशी येणार आहे। त्या दिवसापासूनच आपला तुलसी विवाह जो असतो तो सुद्धा प्रारंभ होणार आहे। एकादशी पासून पौर्णिमेपर्यंत ह्या 5 दिवसांपर्यंत आपल्या घरात तुळशी विवाह नक्कीच आपल्याला करायचा आहे, ठीक आहे। तर एकादशीच्या दिवशी मात्र आपल्याला कुठल्या सेवा त्या दिवशी करायच्या ते आता आपण बघूयात, सुरुवात करूयात। तर भगवान विठ्ठलांचा पांडुरंगांचा जो मंत्र आहे तो आपल्याला 1 माळ तरी जप आपल्या घरामध्ये नक्कीच करायचा आहे। जमलं, तुम्हाला वेळ साध्य झाला तर 11 माळी जप करा, पण 1 माळ तरी करा असं मी नक्कीच सांगेल। भगवान पांडुरंगांचा मंत्र म्हटल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ही नांदत असते। भगवान पांडुरंग जे विठ्ठल आहे ते भगवान विष्णूंचा अवतार आहेत हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, म्हणून त्यांचा जप आपल्याला एकादशीला करायचा आहे। शक्य झालं तर त्या दिवशी आपल्याला उपवास देखील करावा। उपवास नाही करता आला तर सात्विक जेवण आपल्याला घ्यायचंय, बिना कांदा लसूणचं जेवण घेतलं तर अतिउत्तम। एकादशीचा उपवास हा पूर्ण दिवसभर केला जातो आणि दुसऱ्या दिवशी हा उपवास देवांना नैवेद्य दाखवून सोडला जातो। तर अशा पद्धतीने आपल्याला उपवास करायचा आहे। भगवान पांडुरंगांचा मंत्र जो आहे तो मी ते स्क्रीनवर देईल किंवा डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देईल, स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या। या मंत्राचा कमीत कमी 1 माळ तरी जप आपल्या घरात आपल्याला करायचा आहे। तर भगवान पांडुरंगांचा मंत्र आहे बघा, श्री वत्सम धारयम वक्षमुक्तामालाम षडाक्षरम। हा मंत्र जप आपल्याला 1 माळ तरी आपल्या घरात त्या दिवशी करायचाच आहे। दुसरी सेवा म्हणजे बघा, आपल्याला त्या दिवशी भगवान विष्णू जे आहेत आपल्या देवघरामध्ये, जे भगवान विष्णूंची मूर्ती आहे, बाळकृष्णाची मूर्ती, त्यांचा आपल्याला अभिषेक करायचा आहे। अभिषेक करून आपल्याला त्यांची यथाशक्ती पंचोपचार अशी पूजा करायची आहे। धूपदीप आपल्याला दाखवायचं आहे त्यांना। शक्य झालं तर तुम्हाला सांगेल, म्हणजे ही सेवा करायचीच आहे। लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप छान सेवा आहे। तर आपल्याला तुळशीचे पान अतिप्रिय असतात भगवान विष्णूंना, म्हणून आपल्याला भगवान विष्णूंना विष्णू सहस्रनाम जे आहे, विष्णू सहस्रनामावली वेगळं आहे, विष्णू सहस्रनाम हे वेगळं आहे। तर विष्णू सहस्रनाम म्हणत तुम्हाला तुळशीचे पान व्हायचे आहेत। तुमच्याकडे शक्य असतील तेवढे तुळशीचे पान तुम्ही व्हायचे आहेत। नसतीलच पानं तर 1 पान सुद्धा तुम्ही हातात घेऊन जर विष्णू सहस्रनामावली म्हटलं तर ते 1 पान शेवटच्या नावाला आपण भगवान विष्णूंना अर्पण करायचंय, तरी सुद्धा तुम्हाला फळ हे मिळेल, ठीक आहे। अशा पद्धतीने आपण करू शकतो। भगवान विष्णूंची सेवा ही आपल्याला नक्कीच आपल्या घरात करायची आहे। आता त्यानंतर तुम्हाला सांगेल बघा, पुढची सेवा अशी की ज्यांना प्रखर मधला प्रखर पितृदोष आहे अशांनी कुठली सेवा करावी। त्या दिवशी बघा, स्वतः स्वमुखाने भगवान विष्णूंनी सांगितलेलं आहे, म्हणजे बाळकृष्णांनी सांगितलेलं आहे, श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे की अर्जुनाला ज्यांना प्रखर मधला प्रखर पितृदोष असेल, हे भगवद्गीतेत लिहिलेलं आहे। म्हणून तुम्हाला सांगेल तर त्यांचा शेवटचा पर्याय म्हणजे कोणता,
भगवद्गीता पठन करणं. जो कोणी भगवद्गीता पठन करेल त्याचा प्रखर मधला प्रखर पितृदोष हा कमी होईल. पण बघा, आपल्याला एका दिवसामध्ये एकादशीच्या दिवशी भगवद्गीता पठन करणं शक्य आहे का? नाही ना. तर बघा, आपल्या गुरुमाऊलींनी केंद्रातून, दिंडोरी प्रणीत केंद्रामधून एक ग्रंथ असा 700 श्लोकी काढलेला आहे. श्रीमद संक्षिप्त भागवत जो आहे तो तुम्ही पठन करायचा आहे. एक पारायण नक्कीच तुम्ही सुरुवात करा. तुम्हाला प्रखर मधला प्रखर पितृदोष असेल तर या एकादशीपासून तुम्ही, कारण या एकादशीला जागृत अवस्थेत भगवान विष्णू असतात, म्हणून तुम्ही संकल्पयुक्त जर करायचे असेल तसे सुद्धा तुम्ही करू शकतात, किंवा नाही जरी संकल्प केला तरी सुद्धा दर एकादशीला तुम्ही एक एक पारायण जरी केलं तरी सुद्धा चालेल. तर त्या 700 श्लोकी या ग्रंथाचे एक पारायण तुम्हाला एकादशीला करायचे. एका महिन्याला 2 एकादशी येतात, तर 2 पारायण तुम्हाला एका महिन्याला होत असतील. तर असे तुम्हाला 5-6 महिने तुम्ही सेवा केली, त्यानंतर तुम्हाला रिझल्ट नक्कीच बघायला मिळेल. पण बघा, तुम्ही म्हणाल की 2 एकादशा केला आणि मला काही फरक जाणवला नाही, तर असं चालत नाही. कुठल्याही गोष्टीला सातत्य असणं खूप महत्वाचं असतं, म्हणून तुम्ही प्रत्येक एकादशीला ही सेवा करा आणि या एकादशीपासून तुम्ही सुरुवात करू शकता. तर प्रखर मधला प्रखर पितृदोष तुमचा कमी व्हायला मदत होईल. त्यानंतर पुढचं सांगेल, जसं मी मगाशी सांगितलं की संतती प्राप्तीसाठी ज्यांनी कोणी दवाखाना केला, सगळं काही करून थकले तरी सुद्धा संतती होत नाही, त्यांनी ह्या एकादशीपासून संकल्पयुक्त सेवा चालू करायची आहे. संकल्पयुक्त आपण संकल्प करावा. संकल्पमध्ये आपण जे काही आपले नियम असतात संकल्पयुक्त सेवांना, ते आपण पाळून ही सेवा करायची. संकल्प करत असताना नवरा बायको ज्यांना संतती होत नाही त्या दोघींनी तिथे बसावं आणि संकल्प करावा. बाळकृष्णांची 41 दिवस सेवा करायची आहे. आता पुरुष मंडळी रोज बसत नाही, पण पहिल्या दिवशी अवश्य त्यांनी बसावं. बाळकृष्णांचा अभिषेक दोघी नवरा बायको मिळून करायचा आहे. पाण्याने अभिषेक अगदी केला तरी सुद्धा चालेल, अभिषेक करावा. अभिषेकाचं जे तीर्थ असेल ते नवरा बायको दोघींनीच प्यायचं आहे आणि त्या दिवसापासून 41 दिवस तुम्ही ही सेवा करायची आहे. ही सेवा करत असताना आपल्याला दररोज काय करायचंय, तर बघा, पहिल्या दिवशी नवरा बायको दोघी जोडीने बसतील, पण दुसऱ्या दिवसापासून महिलांनी ही सेवा केली तरी सुद्धा चालेल. तर अभिषेक दररोज आपल्याला करायचा आहे. त्यानंतर बाळकृष्णांची पंचोपचार रसी पूजा करायची आहे. बाळकृष्णांना आपल्याला लोण्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. लोण्याचाच नैवेद्य दाखवायचा प्रयत्न करा, कारण ज्यांना कुणाला रिझल्ट मिळाला, ज्यांना कुणाला संतती, या सेवेने संतती झाली, त्यांनी लोण्याचा नैवेद्य दाखवलेला आहे. शक्य झालं नाही तर खडी साखरेचा नैवेद्य सुद्धा दाखवू शकतात, पण लोण्याचा नैवेद्य दाखवायचा प्रयत्न करा. बाळकृष्णांची पूजा अर्चा सगळं काही केल्यानंतर आपल्याला संतान गोपाळ मंत्र जो आहे तो आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहे, तर तो मंत्र तुम्हाला 1 माळ जप करायचा आहे. 1 माळ शक्य झालं नाही तर निदान 16 वेळा तरी जप दररोज करायचा आहे. या मंत्राचा जप केल्याने नक्कीच तुम्हाला संतान प्राप्ती होईल. आणि संतान गोपाळ मंत्र जप केल्यानंतर जो लोण्याचा नैवेद्य आपण बाळकृष्णांना दाखवलेला असतो, तो लोण्याचा नैवेद्य जी महिला असेल, ज्यांना दिवस राहत नाही, संतती होत नाही, जोडप्यांमधली जी महिला असेल त्या महिलेने तो लोण्याचा नैवेद्य ग्रहण करायचा आहे. तुम्ही खडी साखर ठेवली असेल तर खडी साखर फक्त तुम्हीच, ज्यांनी संकल्प केलाय, ज्या महिलेला संतती होत नाही त्या महिलेनेच तो प्रसाद घ्यायचा आहे, दुसऱ्याला कुणाला घरात द्यायचा नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला 41 दिवस ही सेवा करायची आहे. मात्र पहिल्या दिवशी संकल्प करावा. ज्या पद्धतीने आपण इतर सेवांना करतो तशा पद्धतीने आपण संकल्प करावा. संकल्पामध्ये तुमची इच्छा जी असेल ती सांगावी एकादशीच्या दिवशी, आणि बाळकृष्णांना आपण सांगावं, तुमच्यासारखा गोजीरवाना बाळ माझ्या ओटीमध्ये असावा, अशी त्यांना आराधना करावी आणि आपण या सेवेला एकादशीपासून सुरुवात करावी. जे नियम असतात संकल्पयुक्त सेवांना, त्या नियमाचे आपण कडेकोरपणे म्हणजे पालन करावे. आता ब्रह्मचर्य नाही पाळलं तरी चालेल, कारण संततीसाठी तुम्ही करत आहे, तर संततीसाठी केल्याने ब्रह्मचर्य हा नियम पाळायचा नाही. पण मात्र जर तुम्ही मांसाहार करत असणार तर मांसाहार करू नये. दुसऱ्याचं घरचं जेवण जे असतं ते घेऊ नये. 41 दिवसाची पूर्ण सेवा होते तोपर्यंत कुणाच्याही घरचं तुम्ही खाऊ नका, असं मी तुम्हाला सांगेल. परान्न घेऊ नये, बाहेर खाऊ नये, या गोष्टी आपल्याला पालन करायचे आहे. त्यासोबतच आपल्याला स्वामी समर्थ महाराजांचे 3 अध्याय आणि 11 माळी जी नित्य सेवा आहे ती सुद्धा तुम्हाला या सेवेसोबत करायची आहे. असं नाही की ही सेवा करत आहे ती करू नका, असं करू नका. सोबतच सेवा आपल्याला ती सुद्धा चालू ठेवायची, तेव्हा आपल्याला हे जे रिझल्ट असतात ते बघायला मिळत असतात. तर अशा पद्धतीने आपल्याला 41 दिवसाची सेवा, तुम्हाला संतती प्राप्तीसाठी ही सेवा करायची आहे. 41 दिवसाची नक्कीच सेवा झाल्यानंतर तुम्हाला गोजीरवानं बाळ तुमच्या पदरी असेल असं मी तुम्हाला सांगेल, कारण खूप लोकांना या सेवेचा अनुभव आलेला आहे. सेवा चालू असताना कोणाचं वाईट बोलू नका, वाईट चिंतू नका, वाईट कोणाला
मनातल्या मनात म्हणजे असं वाईट कोणाविषयी विचार करू नका. मन स्वच्छ ठेवा आणि आपली सेवा आणि आपण फक्त बस आपलं फक्त टार्गेट एक ठेवायचं की मला संतती पाहिजे आहे म्हणून आपल्याला सेवा करायची. त्यासाठी कोणाला वाईट बोलायचं नाही, वाईट चिंतायचं नाही. फक्त बाळकृष्णाचं स्मरण आपल्याला 41 दिवसांसाठी करायचंय. या पद्धतीने आपण सेवा करू शकतो. मासिक धर्म आलं, सुत्तक आलं, तेवढे दिवस स्किप करा, पुढे तुमची सेवा कंटिन्यू करा तरी सुद्धा चालेल. अशा पद्धतीने तुम्हाला सेवा करायची आहे. दररोजच्या दररोज जोडपे दोघी मिळून नवरा बायको मिळून जर सेवा केली तर अतिउत्तम ठरेल. जर मिस्टरांना टाइम नसेल, पहिल्या दिवशी त्यांना पण तुमच्या सोबत बसवा आणि दुसऱ्या दिवसापासून महिलांनी नुसती सेवा केली तरी सुद्धा चालेल. अशा पद्धतीने आपल्याला सेवा ही 41 दिवसाची संतती प्राप्तीसाठी ही सेवा करायची आहे. तर ह्या बऱ्याचशा सेवा ज्या असतात त्या आपल्याला एकादशीपासून सुरुवात करायची असते. एकादशीला भगवान विष्णू हे जागृत अवस्थेत असतात. त्यांना आपण कुठलीही अडचण, कुठलंही काही सांगितलं तर ते नक्कीच पूर्णत्वाला नेत असतात. म्हणून आपल्याला ही सेवा त्या दिवशी चालू करायची. प्रखरमधला प्रखर पितृदोष असेल त्या दिवशी सुद्धा आपण ही सेवा चालू करू शकतो. चला मग काही महत्वाच्या सेवा आहेत त्या प्रबोधिनी एकादशीला, देवउठणी एकादशीला सुरू करायच्या असतात. म्हणून या सेवा तुम्हाला सांगितलेली माहिती नक्कीच तुम्हाला समजली असेल अशी अपेक्षा करते आणि इथेच विराम घेते. नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.